जयांचे किरिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अखिल कोटि ब्रह्मांड नायक सकल जगदाधार विश्व व्यापक विश्व कमलापती भगवान श्री कृष्ण परमात्मा आणि या भगवंताच्या दिव्य कथेचं चिंतन आपण या ठिकाणी करत आहोत. आज आपल्या कथेचा हा पंचम दिवस आहे आणि पंचम दिवसाचं द्वितीय सत्र भगवंताच्या चरणाविंदी आपण समर्पित करत आहोत. कैलासवासी विश्वनाथ रामराव पटेल ठोंबरे काकांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ही दिव्य कथा आहे. चौथं पुण्यस्मरण आहे आणि गोड अशी भगवंताची कथा दुःख हरी कथा ताप हरी कथा याची बरी विठोबाची अशी सुंदर असणारी दिव्य कथा आपण आपल्या कानाने या ठिकाणी श्रवण करत आहोत. या कथेचं चिंतन करत असताना खऱ्या अर्थाने भगवान परमात्मा त्याचं स्वरूप काय आहे, भगवंताच्या स्वरूपाचं थोडंसं चिंतन मागे आपण करून आलेलो आहे. कसा आहे तो तर सच्चिदानंद रूपाय विशोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सच्चित आणि आनंद घन भगवान परमात्मा आहे. या भगवंताच्या दिव्य कथेचं चिंतन आपण करत आहोत. बोलता बोलता काल आपण भगवान परमात्म्याचं प्रागट्य या ठिकाणी केलं. आजच्या कथेमध्ये पहिल्या सत्रामध्ये आपण भगवंताच्या थोड्याशा बाललीला या ठिकाणी बघितलेल्या आहेत. श्रीकृष्ण भगवान परमात्मा गोकुळामध्ये या ठिकाणी वारत आलेले आहे. देव ज्या ठिकाणी येतो तिथली परिस्थिती कशा पद्धतीने या ठिकाणी निर्माण होते, त्या ठिकाणी कसा पद्धतीने आनंद या ठिकाणी येतो. नवे नवे सर्व गोपाळ जे आहेत, गोपिका आहेत, ते भगवंताच्या स्वरूपाचा आनंद कशा पद्धतीने घेतात याचं चिंतन आपण केलेलं आहे. गोकुळामध्ये आनंद आहे. आनंदाचं कारण काय? संत महात्मे म्हणतात बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नर नारी आनंदित झालेले आहे. काय कारण तर बाळकृष्ण नंदागरी. गोकुळामध्ये कोण आलंय? नंद बाबाच्या घरी भगवान परमात्म्याचं प्रागट्य झालेलं आहे. तसा जर विचार जर केला तर आपलं शरीर सुद्धा गोकुळच आहे. बरं का, शरीर काय आहे? गोकुळ आहे. तुम्ही म्हणाल महाराज मग आमच्या शरीराला जर तुम्ही गोकुळ म्हणत असाल, आमच्या गोकुळामध्ये आम्हाला आनंद का मिळत नाही? मिळतो का आपल्याला आनंद?
मिळतो? महाराज गोकुळामध्ये आनंद मिळत नाही याचं कारण काय? या गोकुळामध्ये आपण आपली सर्व माया भरून ठेवलेली आहे. बरोबर आहे की? माया भरून ठेवली आणि माये भरलेली असल्यामुळे म्हणजे मायायुक्त जीवन आपण जगत असल्यामुळे परिणाम या ठिकाणी दुःख आपल्याला भोगावं लागतं. हे माझं, हे माझं, हे माझं, मला हे मिळवायचं. याच भावामध्ये आपण सर्वजण जीवन जगतोय. नाहीतरी आपण आपल्या अंतःकरणामध्ये हृदयामध्ये काय साठवलं? काय साठवलेलं? कोणाविषयी प्रेम आहे? देवाविषयी प्रेम का मुलाविषयी प्रेम आहे? सांगा बरं मला. कोणाविषयी प्रेम? मुलाबाळाविषयी प्रेम आपण या अंतःकरणामध्ये या ठिकाणी साठवून ठेवलेलं आहे. मला खरं सांगा, अंतःकरणापासून असं छातीला हात करून सांगा, तुमचं जे देवावर जास्त प्रेम आहे की तुमच्या मुलावर जास्त प्रेम? खोटं बोलायचं नाही कधी. हा, देवावर. हे फक्त बोलण्यापुरतं आहे. देवावर म्हणताना सुद्धा महाराज मी छातीला हात लावून सांगा असं म्हणजे खरं बोलायचं. हा, जर देवावरच प्रेम असतं तर 3 दिवस लेटच का झालं असतं कथेला? देवावर प्रेम महाराज मुलाची 12वीचं वर्ष नाही. मग या गोकुळामध्ये आपण सर्व या ठिकाणी भौतिक पदार्थाची आसक्ती अंतःकरणामध्ये ठेवलेली आहे. सर्व आपलं जे या ठिकाणी महाराज वैभव आहे ते वैभव आतमध्ये साठवलं, यालाच तर माया म्हणतात ना. आणि मग ही माया खऱ्या आपण दुःखाला कारण आहे. मथुरेमध्ये दुःख आहे. राजा तळमळतोय, कंस तळमळतोय. उद्विग्न अवस्था तयार झाली का? तर मथुरेमध्ये महाराज मायेचा संचार झालेला आहे. इकडे देवाचा संचार, परिणाम सुख आहे, आनंद आहे. आणि मग आनंदामध्ये राहत असताना कोणी भगवंताच्या महाराज जन्मोत्सवाचा आनंद घेतला गोपाळांनी, सौर नारी नरांनी. पुढे भगवंतच आपल्या नजरेला असावा या अनुषंगाने महाराज देव जेव्हा थोडेसे मोठे झाले होते, देवाला बघता यावं म्हणून गोपिका एक 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 कारण करायच्या. कारण नसताना कारण करायचे. म्हणजे नंद बाबाच्या अंगणामध्ये आपण कसं जाऊ, या भगवंताची छटा आपल्याला कशी बघायला मिळेल, त्याचं जे मनमोहचे स्वरूप आहे ते स्वरूप आपल्याला कधी बघायला मिळेल याची उत्कंठा मनामध्ये तयार व्हायची. आणि सर्व काम सोडून गोपिका नंद बाबाचं बाळ बघण्यासाठी नंद बाबाच्या अंगणामध्ये जायच्या. जर क्षणभर जर तो भगवान परमात्मा दिसला नाही तर उतावीळ व्हायच्या. कधी भगवान परमात्मा बघायला मिळेल हे पहिले ते वात्सल्य. त्या मनमोहन भगवान परमात्माने तुमचं मन वेधून घेतलं होतं. आणि जर तो दिसला नाही तर गोपिका वेड्या व्हायच्या. म्हणजे वेड्या. जर जास्तच विरह झाला तर गोपिका आजारी पडल्याचं चिंतन विरहिणी प्रकरण. बघा संत वाङ्मयामध्ये तुकोबारायांच्या विरहिणी बघा, विश्वमौली ज्ञानोबारायांच्या विरहिणी आहे. आणि मग कधी कधी गोपिका घरामध्ये कारण करायच्या. काय कारण? महाराज घरामध्ये असलेले जे पाण्याचे भांडे भरलेले आहेत ना, माठ भरलेले, ते माठ घागरी मोरीमध्ये ओतून द्यायच्या आणि आपल्या सासूबाईकडे जायच्या. सासूबाईला म्हणजे सासूबाई घरात पाण्याचा पत्ताच नाही. मग सासूबाई म्हणजे काय बघते माझ्या तोंडाकडे, जा की पाण्याला. आणि मग तिने ते पाण्याला भांडं घ्यायचं आणि पाण्याला जायचं. पण जात असताना कुठून जायचं? नंद बाबाच्या अंगणामधून जायचं. क्षणभर तरी तो भगवंत आमच्या नजरेला येईल एवढं त्या भगवंताविषयी अंतःकरणामध्ये असं प्रेम आहे. पुढे आपण चिंतन केलं, भगवान परमात्मा रांगायला लागला. रांगत असताना ते लीला करतोय, कारण लीला करण्यासाठी भगवंत या भूतलावरती आलेला आहे. नवे खऱ्या अर्थाने काय लीला केली, कशा पद्धतीने भगवंताचे चरित्र, 2 अवस्थेमधलं चरित्र या ठिकाणी आपल्याला माहिती आहे. सुंदर, मनाला मोहून देणारं. की संतांनी सुद्धा सांगितलं, ये दशे चरित्र केले नारायण. या दशेमध्ये भगवंताने चरित्र केलेले. कधी केलं? एक रांगता आणि दुसरं गोधने राखीता. किती गोड चरित्र आपण बघू, त्याचं चिंतन करणारच आहोत.
रांगतानाच भगवंताने या ठिकाणी बघा, रांगत रंगणी चोरीत लोणी, धावून धरती गवळणी, बांधिती चरणी देती घराणी, यशोदे साजनी, दही दूध भक्षुनी तमालले, नवल केले साजनी कृष्ण, आळवा आळवा परतुनी माते जावा. रांगत असतानाच भगवंत चोरी करतोय, लीला करतोय. पुढे तो चालायला लागला, सवंगडी जमा केली, चोऱ्या करू लागला, मस्करी करू लागला, खोड्या करू लागला. मग चोऱ्या कृष्ण करतो गोपिकांच्या लक्षात आलं. घराने सांगायला यशोदेकडे गेल्या. यशोदा मातेला घराने सांगताय. सुरुवातीला तिला खरं पटत नाही, पण आता ती गवळणी घराने सांगतात. काय काय घराने सांगितले, एक दोन घराण्याचं चिंतन आपण पहिल्या या ठिकाणी 17 मध्ये केलेलं आहे. त्याच्यामध्ये एक एक गवळण यायची, घरानं सांगायची. घरानं सांगत असताना या ठिकाणी आणखीन पुढे कितीतरी घराने सांगितलं आपल्याला. एक पुढे गवळण आली, ती म्हणू लागली, परवा आला मुच्या घरा, दारी निजला होता म्हातारा. परवा आमच्या घरी आला, म्हणून माझ्या घरी आला. माझा सासरा दारामध्ये निजला होता. बरं जुना सासरा, घरदीपाड शिराचा, ढेरी मोठी, असा दरवाजामध्ये झोपवलेला की न कृष्ण आतमध्ये येऊ नये, घरात शिरू नये म्हणून असा दरवाजामध्ये झोपलेला. सासऱ्याने सांगितलं बिनधास्त झोपा, अहंकाराने झोपलेला सासरा. आणि मग बिनधास्त झोपा, कसा येतो बघतो म्हणे मी त्याला. असं म्हणून रक्षणासाठी तो झोपलेला भगवान परमात्मा मला त्याला काय करता येत नाही. आला गोपाळांना घेऊन, सर्व सवंगडी घेऊन आतमध्ये गेला. काय दही दूध तूप लोणी खायचं ते खाल्लं. भला मोठा ताकाचा डेरा होता. मग ताकाचा डेरा गोपाळांना उचला. कशाला उचलायचा, पुस्तक टाकू फोडून, नाही नाही फोडायचं, जरा दुसऱ्या ठिकाणी फोडायचं टाकलं. आणि मग उचला म्हणून मला सर्वांनी हात लावले. डेरा उचलला गोपाळांनी. कृष्ण काय करायचं, म्हणजे दिसतं का झोपलेलं, झोपलेलं ते दिसतं का, त्याला म्हणून तिकडे घेऊन. कृष्ण काय करायचं, अरे चला म्हणजे महाराज बंगेला डेरा. हे म्हातारं महाराज मोठ्या डेरीचं घोरत होतं. भगवंताने असा बरोबर डेरीच्या सुमाराने आणला आणि सोडा मध्ये तिला सोडून महाराज म्हाताऱ्याच्या डेरीवरच तो डेरा त्या ठिकाणी फोडला. गवळण म्हणते, परवा आला आमच्या घरा, दारी निजला होता म्हातारा, घेऊन ताकाचा डेरा, सैरा फोडला त्यावर. अशा पद्धतीने एक 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 फोड्या, एक एक लीला भगवान परमात्मा या ठिकाणी करतोय. येणे माझे कवाड उघडिले, येणे शिंके व तोडिले, दह्या दुधाते भक्षिले, उल्लंघिले ताकाते. म्हणजे या ठिकाणी ताकाला पण उल्लंघन केलं आणि दही दूध भगवान परमात्म्याने भक्षिलं. दही आणि दुधामध्ये सारे बर का, सारे. ताकामध्ये काही सार नाही म्हणून ताक कोणाला पहिला दिलं जातं, ज्याला काहीच पचत नाही. डॉक्टर म्हणतात आता काही करत नाही, आता एक काम करायला, ताक चालू करा, ताक. असं ताक मग ते भगवान परमात्म्याने घेतलं नाही. ओलंघिले ताकाते असं चिंतन करत असताना एक 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 भगवंताच्या खोड्या, नवे नवे या खोड्या सांगत असताना अष्टदळ काढिले ऐकणी, वरी मोठी चक्रपाणी, कितीतरी लीला भगवान परमात्म्याला गोपिका विनंती करायच्या अंतःकरणापासून. वर जरी गाराने सांगत असेल तरी गाराने सांगणे एक निमित्त आहे बरं का. भगवंताविषयी अंतःकरणामध्ये प्रेम होतं. कधी कधी वरतून गाराने चालू आहे, पण मनातून आतमधून त्या म्हणायच्या, हरी या हो माझे मंदिरी, काना माझ्या घरी या, माझ्या मंदिरामध्ये या. का नाही कोणी दुसरे घरी, आम्ही या मंदिरातलं म्हणजे जे ठेवायला पाहिजे ना आमच्या घरातलं, ते तुझ्यासाठी सर्व मंदिर मोकळं केलेलं आहे, घर मोकळं केलेलं आहे. आणि तुला ज्या पद्धतीने वातावरण पाहिजे, तुला जशी अपेक्षा आहे की घर कसं असलं पाहिजे, मंदिर कसं असलं पाहिजे, जी अपेक्षा तुला आहेत ना देवा, तसं केलेलं आहे. नाही कोणी दुसरे घरी. आणि याच्याचा दंभ काढून टाकला, अहंकार काढून टाकला, सर्व सर्व अविद्या काढून टाकली. देवा काम क्रोध लोभ निमाले काही सर्व काढून टाकले. आणि एवढंच नाही, तू यावा म्हणून महाराज सर्व स्वच्छ केलेले. म्हणून हरी या हो माझे मंदिरी, या माझ्या मंदिरी या, नाही कोणी दुसरे घरी. भगवंताने त्यांचं मनोगत जाणायचं, गोपिकांच्या घरी जायचं, नवे नवे
महाराज जो पिता कधी कधी अहंकाराने जातात, जोपर्यंत महाराज खऱ्या अर्थाने भगवंत कळत नाही, अज्ञानामध्ये जोपर्यंत आपण जीवन जगतो ना, तोपर्यंत महाराज या ठिकाणी दंभ आतमध्ये शिरलेला आहे, तोपर्यंत अहंकाराची भाषा असते. एक गवळण अशी अहंकाराने जीवन जगणारी. तर बाकीच्या स्त्रियांकडे बघू लागले, म्हणू लागले, तुमच्या घरी होतो होतो अजून पट्टीच्या घरी, आता आम्ही म्हणत असं पट्ट्या, तुम्ही काय म्हणत तुमचं तुम्ही बघा. आपल्या घरी काय यायची ताकद म्हणजे त्याची, माझ्या घरी येऊ शकत नाही. त्याला म्हणावं ये माझ्या घरी, माझ्या घरी जर आला ना तर पक्क बांधूनच टाकेल म्हणतात, पक्क बांधून टाकेल असं म्हटल्यावर भगवान परमात्म्याने पेंद्याला कोणाला, पेंद्या लय टमाटामा बोलते म्हणजे जरा घरीच्या घराचा नंबर कोणत्या गल्लीत राहते, पलीकडच्या गल्लीत नवजीवन कॉलनीच्या अलीकडे राहते, इकडे साई मंदिराकडे राहते, तर इकडे मयूर नगरकडे राहते, तर इकडे राष्ट्रवादी भवनकडे राहते, कुठे राहते जरा मग घे म्हणे शोध, जरा शोध घे म्हटल्याबरोबर पेंद्या म्हणते की कृष्णा घेतला नंबर, रात्री तिच्या घरी. आता तिने मला चॅलेंज केलेलं होतं, पतीला सांगितलं पतिदेव जरा सावध राहा का, म्हणजे का कृष्णाला चॅलेंज करून आलेली आहे की घरी येऊन दाखव तुला बांधूनच टाकते. त्याच्या डोक्याला हात लावला, कशाला गेली विनाकारण तू या भानगडीत पडली. ती म्हणे जागे राहायचं. तो म्हणे बाबा आपण दिवसभर काम केलेलं आहे, तुमचा पती कोणाला जमतात तुम्ही बघून. महाराज तो म्हणे दिवसभर ड्युटी केली, दिवसभर काम केलेलं आहे, तू विनाकारण आता हे पाठीमागे लावलेलं आहे, म्हणून बघ मला जोपर्यंत या ठिकाणी जागा राहता येईल तोपर्यंत जागे राहील, म्हणून आपण ठरवून घेऊ 12 वाजेपर्यंत मी जागे राहणार, तिथून पुढे तुझा पाहा. ठरवलं. हो हो. संध्याकाळी जेवण केले आणि जेवण केल्यानंतर आता ही झोपली, पण झोप येते कुठे, 12 वाजेपर्यंत हा जागा राहिला, इथं संपलं. त्याने कुठं उठ म्हणे तुझी भेट जागा राहिला. महाराज ती जागा राहिली तशी तर 3 वाजेपर्यंत जागा, तिला लागली झोप यायला, आणि मग ती महाराज आपल्या पती जवळ झाली, थोडीशी झोपली, झोप लागली, आणि तिला झोप लागल्यावर याला काय झोप येत होती का, मला अहंकाराने बोलते का, लगेच महाराज भगवान परमात्मा जागे झाला. करशील तरी नो हे काय, त्याला काय करता येते, लगेच मला त्या गोपिकेच्या घरामध्ये काय त्यांचं इरूस फोडायचं, खायचं ते खाल्लं, आणि जाता जाता सहज मनामध्ये विचार आला, काय म्हटली की आपल्याला बांधून टाकते, बांधून मला बांधायला निघाली का. जाता जाता भगवंताने काय केलं माहिती का, पती शेजारी झोपलेली होती, त्या पतीच्या दाढीची आणि तिच्या वेणीची गाठ दिली, गेला निघून, आणि गोपाळांना सांगितलं होतं बघा म्हणे उद्या आपल्याला सोंग काढायचं, उद्या आपल्याला सोंग काढायचं, सर्वांनी तयारी ठेवायची. काय करायचं कृष्णा म्हणे काही नाही, झाडाच्या पानाच्या टिपाण्या तयार करायच्या, झाडाच्या पानाच्या टिपाण्या तयार, घरातील ताटा आणायची म्हणजे वाजवायला, आता वरातच काढायची आपल्याला, टिपाण्या आणायच्या, टिपाण्या सांगितल्या. आणि बघ सकाळी महाराज बरोबर पहाट जवळून गेली होती, झांजर वांजर व्हायला लागलं, हिला असं वाटलं उठली, उठल्याबरोबर आला की काय कृष्ण असं म्हणून उठल्याबरोबर, आता ही उठल्यावर त्या माणसाच्या दाढीला बसली, त्या गवळ्याच्या दाढीला झटका बसला. तो तिच्यावर रागावला, कळतं का तुला, मस्त ओणी मातली धांगडी, कळतं की नाही तुला, या ठिकाणी मातले का म्हणजे काय झालं, का दाढी ओढते माहिती. ती म्हणाली मी थोडी दाढी ओढते, तुम्हीच माझी वेणी ओढली. बघते तर काय दाढी वेणीची गाठ. म्हातारपण झालं म्हणे अजून कळ नका तुम्हाला, या वयात चाळे सुटता का, असं ती बोलायला लागली. तिथला संवाद आहे नामदेवरायांनी वर्णन केलेलं. आणि मग महाराज बरं ठीक आहे म्हणे, गाठ आता मारली तर मारली, सोडा म्हणे. लागली गाठ सोडायला, देवाने बांधलेली गाठ सुटते का, गाठ काही केल्या सुटे ना, कापायचं ठरलं, कापू म्हणे. कापायचं म्हटल्यानंतर महाराजांची दाढी, तिची वेणी, बाईची वेणी होती, फार प्रेम असतं केसावर, ते पूर्वीच्या होते, आता कापायला लागले, आताच्या बाईला कापायला लागले. पण महाराज ठीक म्हणायचे नाही, दाढी माझी वेणी कापायची, माझ्या केसाला हात लावायचे, मग तुमची दाढी, ते दोघांवरून तिथेही झगडा. बरं ठीक आहे बाबा माझी तर माझी, म्हणून महाराज ते कापण्यासाठी घेतलं, पण दाढी काही केल्या, केस काही केले, कापल्या जाईना, गाठ कापल्या जाईना, जाळण्याचा प्रयत्न केला, जाळल्या जाईना. बरं मग आता बाहेर जायचे, तर कोणाला तरी हे सर्व कोणी केलं,
कृष्णाने केले. त्याच्याकडे त्याला बोलवलं पाहिजे. दरवाजा उघडायचा कसा? लाज वाटायला लागली मग. बरं या पोरांना सांगून ठेवलं होतं यांनी उद्याकडे सोम काढायचे. हे उठायच्या अगोदर ते दरवाजा घेऊन उभेच होते, तयारीच होती त्यांच्यावाली. म्हणजे या ठिकाणी दरवाजा वाजवतच होते, काकी दरवाजा उघडा, काकी दरवाजा उघडा. मग ही जेव्हा काकी दरवाजा उघडायला आली तर त्याच्यामध्ये आणखी पूर्वी बालविवाह व्हायचे, बालविवाह असायचे पूर्वी. आणि मग लहानपणी त्यांचं लग्न झालं होतं, दोघंही लहान असताना. पुढे असं झालं, महाराज हा राहिला हाईटने कमी, उंची कमी, आणि ही मात्र दुनियारे हाडाची हिप्पाड झाली. म्हणजे हा 4 फूट आणि ती 6 फूट, अशा दोघांच्या महाराज उंचीची तफावत. जेव्हा तवेनी मागे असते, दाढी पुढे, ती जेव्हा पुढे चालायला लागली तर याला अशी दाढी वर करून चालावं लागलं मागे. ती अशी झटके मारायला लागली. तिला वाटलं बरं झालं, चांगली संधी सापडली. आपलं लग्न झालं तेवढी म्हणत होत्या, हो ही माझी आत्या आहे, जरा पाया पडू द्या 10-5 होते. तेव्हा फरा पुढे वडीत होता म्हणे. आता चांगली संधी सापडली, वडायला लागली. दरवाजापर्यंत आले. दरवाजा उघडल्या बरोबर त्या पोराने लगेच जय जयकार सुरू केला. कृष्ण की जय. पिपाण्या वाजवू लागल्या, तर वाजू लागलं. तिला काही कळेना, हुर्रे हुर्रे पोरं करू लागले. आणि मग त्याच्यातल्या एका पोराला म्हणजे इकडे मी काय, मी तुला लोणी देते, तुला ताक देते, तुला दही देते, तुला जे पाहिजे ते देते. मी काय करू नाही, मी जाते कृष्णाला बोलून आण. ते पोरग विचित्र होते, म्हणजे मला काय करायचं, तुला जा म्हणून तू बोलून आण, खूप जा म्हणजे त्याच्याकडे. आता शेवटी नाविलाज झाला. पुढे पोरं ताटा वाजवायचे, पिपाण्या वाजवायचे. हे मात्र आता निघालेले आहेत, खाली मान घालून निघाली. नवे यशोदा मातेच्या अंगणामध्ये गेली. यशोदा मातेला या ठिकाणी आवाज दिला. यशोदा माता हा भगवान परमात्मा महाराज या ठिकाणी काय येत नाही असं नाटक लावून झोपला होता. आणि मग यशोदा माता बाहेर आली. यशोदे बघ म्हणे तुझ्या पोराचा हा पराक्रम. यशोदा म्हणे माझ्या पोराचा पराक्रम कुठे म्हणे तुझा कृष्ण? म्हणतो तर झोपलाय. झोपला कसला म्हणे? त्यांनी ही गाठ मारली म्हणे. संध्याकाळी तुम्ही तक्रारी करायला लागल्यापासून दररोज संध्याकाळी 9 वाजता त्याला अगदी माझ्या जवळ घेऊन झोपते, आणि सकाळी मी उठल्यानंतर उठते 9 वाजता झोपलाय, अजून झोपलाय नाही. मग नाही आणि असं म्हणत डोळे चोळीतच बाहेर आला. डोळे चोळीत बाहेर आला. त्या गवळणीने महाराज त्याच्याकडे बघितलं. यशोदा माता पुढे तो असा पाठीमागे होता, मागून कोणाचा बरोबर दाखवली की नाही, जिरवली असं महाराज. शेवटी तिचा नाविलाज झाला. तिने हात जोडले, देवा माझी चूक झाली, मी विनाकारण तुम्हाला या ठिकाणी बांधून टाकते असं म्हटले. असं म्हणून अंतःकरणापासून तिने भगवंताला शरणागतीचा महाराज या ठिकाणी पुकारली, शरणागत झाली. भगवंताने फक्त कृपा दृष्टीच्या गाठीवरती टाकली, गाठ सुटली. गाठ हात सुद्धा लावला नाही, गाठ सुटली. म्हणून महाराज अशा पद्धतीने त्या गोपिकाची सुद्धा फजिती केली. तिने घरानं सांगितलंय, तिसरी आली धावोनी म्हणे, काय केली करणी पतीची दाढी माझी वेणी, दोन्हीची गाठ देऊनी. गाठ बाई कोणाशी सुटे ना यशोदे, बाळ तुझा काना कुठवर सोसू धिंगाण. कोटपर्यंत आम्ही धिंगाणा सोसायचा. असे महाराज एक घराने यशोदेच्या कानावरती येऊ लागले. एवढे घराने ऐकल्यानंतर महाराज त्या गोपिकाकडे बघून त्या गोपिका निघून गेल्या. आणि मग यशोदा मात्र कृष्णाला सुचवलं, कृष्णा इकडे रे म्हणे. यशोदेच्या डोळ्यामध्ये डबडब पाणी बाहेर येऊ लागलं. कृष्णा काय कशाला खोड्या करतोस, का चोऱ्या करतोय, काय होणे बाबा, तरी तशी चोरी काय गरज चोरी कर, आपल्या घरी काही कमी आहेत का? असं म्हटल्यानंतर डोळ्यातून पाणी आलं. ऐसे ऐकता घराने यशोदे नयनी आले पाणी. कृष्णा थोड्या देटा कोणी एका जनार्दनी चरणी. आणि मग असं म्हणून कृष्णाला असं जवळ घेतलं. जवळ घेतल्यानंतर कृष्णा थोड्या नको करू बाबा, अरे तू थोड्या नको करू माझे बाबा का थोड्या करतोस? आणि मग असं म्हटल्यानंतर शेवटी असं भगवान परमात्म्याला जवळ घेतलेलं आणि सांगितलं, त्या गवळणी चांगल्या आहेत म्हणे कृष्ण, चांगले आहेत. त्यांनी घरानं कोणाला सांगितलं?
मला सांगितलं मला, पण हेच घराणं जर नंद बाबाला सांगितलं असतं तर तुला माहिती का नंद बाबाचा स्वभाव कसा आहे? नंद बाबाचा स्वभाव रागीट आहे. तुला मारला असतं, मारलं, चोप दिला असता. म्हणून कृष्ण मी तुला सांगते, आता सांगते, तुला ताकीद करते, ताकीद. कोणाच्या घरी जाऊ नको. गोड भगवान परमात्म्याला यशोदा माता सांगते, कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. कृष्ण तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. कृष्ण तुला मी ताकीद करते, घरी कोणाच्या जाऊ नको रे. कृष्ण तुला मी ताकीद करते, घरी कोणाच्या जाऊ नको. कृष्ण तुला मी पाठीमागे माणसाला अतिशय सुंदर डोळे तुमच्या स्वरामध्ये तुमचाच आवाज असेल. छान ताल आहे, त्याला म्हणता येते पाठीमागे म्हणण्याचा कृष्ण
यशोदामाच्या जाऊ नको रे. आणि मग ताकीद केल्यानंतर महाराज भगवान परमात्म्याने या ठिकाणी आणखीन यशोदा मातेने आपल्या मुलाने खोड्या करू नये म्हणून गणपती बाप्पाला या ठिकाणी नवस केलं. गणपती बाप्पा, माझ्या मुलाच्या खोड्या बंद होऊ द्या. तुम्हाला या ठिकाणी 1000 मोदक चतुर्थीच्या दिवशी अर्पण करेल. तुम्ही सुद्धा नवस करता की? महाराज अनेक नवस करत असतो. आपल्या संसारामध्ये, आपल्या प्रापंचिक जीवनामध्ये ज्याचं जिची उणीव असतं आपल्याला, ती उणीव भरून काढण्यासाठी आपण देवाला विनंती करत असतो. बरोबर आहे की? देवाला विनंती करतो. म्हणजे प्रापंचिक उणीवा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या भिन्न भिन्न असतील, त्यात ते नवल नसतं. पण एखादं बघा, किती माता भगिनींचं महाराज काय असतं बघा. एखादा घरामध्ये जर लहान बाळ असेल, लहान मुलगा असेल, आणि तो लहान मुलगा जर फारच बडबड करत असेल ना, फार बडबड करत असेल, तरी सुद्धा बाई लगेच देवाच्या समोर त्याला उभं करते. देवा, याचं बडबड जरा कमी होऊ दे. नवस करत असताना आमक्या लगेच नवस कमी या ठिकाणी करत असते, बडबड कमी होऊ दे, मी तुला आमचं या ठिकाणी ती. एखादा जर बोलत नसला तरी सुद्धा नवस चालूच येत आपले, नवस चालू. तसं यशोदा माता आईच्यात नसू. अहो, जीवाची असेल काय, देवाची असेल काय, आई ती आईच असते. आणि यशोदेने भगवंताला असं पकडलं, गणपतीच्या समोर उभं केलं, आणि देवा, याची जरा थोड्या बंद होऊ दे, मस्करी करणं बंद होऊ दे, तुला 1000 मोदक अर्पण करेल. आता भगवंत या ठिकाणी ते बघितलं. आईचं म्हणून नाही, पण गणपती बाप्पाची थोडीशी राखली पाहिजे ना, त्याची पूजा केली पाहिजे ना. आईच्या अंतःकरणामध्ये त्याच्याविषयी ही श्रद्धा आहे. ही श्रद्धा कमी होऊ नये, श्रद्धा ढळू नये. म्हणून देवाने ठरवलं 1 महिना इथून पुढे खोडी करायची नाही, खोडी करायची नाही, मस्करी करायची, चोऱ्या वगैरे बंद करायच्या, असं देवाने ठरवलं. आता देवाने चोऱ्या बंद केल्या, आणि जे गोपाळांना जे आता या ठिकाणी दररोज भगवंता चोरी करून खाऊ घालायचा ना, ते गोपाळ लागले उपवाशी मारायला. जे उपवाशी राहायला लागले ना, 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, देव असं करायचं त्यांचं. आज याच्या घरी जायचं, त्या घरी येत जायचं, चोरी करायची, घर बघायचं, हे घर बघायचं, ते घर बघायचं, असं सुरू. पण 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, देव काय घर बघायचं नाव येईना. मग गोपाळ म्हणाले, कृष्णा, तुझं शब्द काय, की माझ्या मागे या, माझ्या मागे तर काय करेन मी, पोटभर खायला देईन, विचारला की काय? मग म्हणे, दे ना आम्हाला खायला. देवाने असं कानाला हात लावला, बाबा हो, आतापर्यंत मी तुम्हाला दिलं, पण आता मला मात्र देता येणार नाही. का? कारण आईने मला सांगितलंय खोड्या करायच्या नाही, चोरी करायची नाही. का? अरे मी जर त्या ठिकाणी चोरी केली तर आई मला काय करणार आहे, शिक्षा करते, मारते. ते गोपाळ म्हणाले, बाकीचं आम्हाला काही माहिती नाही, तू आम्हाला वचन दिलंय ना, दही दिलंय ना, पोटभर देणार म्हणून, दे आम्हाला, चोरून दे, दही दूध चोरून दे, सर्वांना सर्वांना चोरून दे. महाराज असं म्हटलं, कृष्ण नाही म्हणायचा. का देत नाही? आईचा मार तुला बसतो म्हणून देत नाही ना. मग थांब, तू जर असं देत नाही, आम्हीच आईला तक्रार करतो म्हणून तुला आई आम्ही मार खायला लावतो. भगवंत म्हणले, बरं आहे का, आता चोरी करावं तर आई मारते, नाही मार करावी तर गोपाळ मार खायला लावताय, काय करावं? शेवटी महाराज तरी भगवंत चोरी करत नाही, कारण 1 महिना चोरी करायची ठरवलं नाही. आणि मग गोपाळांनी यशोदा मातेकडे तक्रार केली, मैया, अरे ओ मैया, काय झालं? म्हणजे तुझ्या कृष्णाने माती खाल्ली नाही. तक्रार. आता कोणत्या आईला माती खाल्लेली आवडते? माती खाल्लेली कोणत्या आईला आवडते? यशोदा मातेने माती खाल्ली म्हणजे यशोदा भगवंताच्या पाठीमागे लागली आणि भगवंताला या ठिकाणी पकडलं आणि भगवंताला म्हणू लागली, कृष्णा, का माती खातो, का माती खातो? धावून या घरीला करी बैच विला मांडीवरी आणि विचारते, यमुनेची माती काशी, का का का, अरे का माती खातो, का माती खातो? असं म्हटल्यावरून काठी उगारली
काठी उघडल्याबरोबर भगवान परमात्म्याने तोंड बारीक केलं आणि आईला हात जोडून म्हणू लागले, आई नको ग, आई नको ग, आई नको ग, आई नको ग, आई मज मारू नको ग, नाही नाही मी पाहिली माती खाल्ली माती. आई मला मारू नको, का मला मारतेस? अगं मी माती या ठिकाणी डोळ्याने पाहिली नाही, खाल्ली नाही. खरंच पाहिली नव्हती का? पाहिली होती, खाल्ली होती, पण भगवंताच नव्हतो, नटधारी. आणि मग तरी सुद्धा यशोदा माता म्हणते, अरे पण ते मुलं मला सांगतायत ना, मुलं मला सांगताय की तू माती खाल्ली म्हणून. अगं आई त्याचं कारण असं आहे, काल ते मला बोलले होते दही दूधच देई सर्वांना ऐसे मज सांगताती, ते नाही किले म्हणून मजबरी रुसले सांगाती. अगं ते माझे सवंगडी, माझे सांगाती माझ्यावर रुसले का? कारण ते काल मला बोलले होते दही दूध चोरून दे, मी त्यांना दिलं नाही, परिणाम ते माझ्यावरती रुसलेले. अरे ते गोपाळ बाहेरचे रे बाबा, गोपाळांचं सोडून दे. मग अरे हा तुझा भाऊ बळीराम, तो सुद्धा म्हणतोय ना तू माती खाल्ली म्हणून. त्यावेळी भगवंत म्हणू लागले, आई बळीराम दादा, 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 खोट बोल 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 बळीराम दादा. अगं आई काय म्हणतो कृष्णा, आई गे आई, आई खाल्ली गमी माती, आई खाल्ली गमी माती, आई गे आई, आई खाल्ली गमी माती, आई खाल्ली गमी माती, आई गे आई, आई खाल्ली गमी माती, आई गे आई, आई खाल्ली गमी माती खाल्ली नाही म्हटल्या बरोबर महाराज बळीराम दादा सुद्धा माझ्यावर कुभांड घेतो, आळ घेतो माझ्यावरती. असं म्हटलं यशोदा माता म्हणे, सर्वजण खोटं बोलताय, तूच खरा बोलतोय काय? मला तुझ्यावर विश्वासच नाही. मग जर आ कर बरं, आ भगवंताला आ करायला लावून महाराज आ भगवंताने केलं. आणि यशोदा मातेने भगवंताच्या मुखामध्ये जेव्हा माती बघण्याचा प्रयत्न केला, परिणाम यशोदा मातेला महाराज आतमध्ये आपल्या उदरामध्ये भगवंताने 14 भुवनाचं दर्शन करून दिलेलं आहे. सर्व ब्रह्मांड आतमध्ये दाखवलेले आहे. एवढंच नाही, यशोदा, नंद बाबा सर्वजण कृष्णा सहित आतमध्ये